मी घ्यायचे. कभी भी कर लेते हो, राइट? नाही, कधी पण नाही. तो लंच टाइम मध्ये मोस्ट ऑफ मार्केट हे होत नाही. हम्म. एक एंडिंगला 2 नंतर आणि मॉर्निंगला जो आहे 9:30 ते सकाळी 11. 9:30 ते सव्वा 11 हा. सव्वा नऊ पासून ते 9:30. आणि दुपारी ते 2 नंतर. ओके. ओके. सकाळी 9:15 ते 9:30 मध्ये जास्त. ओके, 9:30. ओके, गुड गुड. ठीक है। जो राजश्री मैम है ना, उनके बारे में बताऊँ तो वो सिर्फ और सिर्फ टाइम स्ट्रैटेजी फॉलो करते हैं, जिनके रोज आप स्क्रीनशॉट देखते हैं। आज भी उनका 48,000 का प्रॉफिट है। मेरे व्हाट्सएप पे दिक्कत होने के कारण मैं उनका स्टेटस नहीं लगा पाई, बट आज भी उनका 48,000 का प्रॉफिट है। सो सिंपल इज दैट कि यहाँ पे जब आप ट्रेड करते हो तो टाइम मैनेजमेंट बहुत ज्यादा इंपॉर्टेंट होता है। टाइम मैनेजमेंट का मीनिंग क्या हो गया? टाइम आपको नहीं मैनेज करना है, टाइम सिर्फ स्ट्रैटेजी यूज करनी है। और मोस्ट इंपॉर्टेंट टाइम स्ट्रैटेजी इज, लिख लीजिए, फिर मैं एक्सप्लेन करूंगी। ये तो समझ। एग्जैक्टली, इतना इतना मत डरो। आप लोग मुझे डरा रहे हो। मतलब माय फेवरेट स्ट्रैटेजी, मैं खुद डर गई कि भाई मैंने कुछ गलत किया है, मैंने कुछ गलत सिखाया है। सबके सब शंकर सर बराबर बोल रहे हैं, सबके सब आईसीयू में है। मॅम ऍक्च्युली कधी केलं नाहीये ना असं इंट्राडे ट्रेडिंग, त्याच्यामुळे जे जे म्हणजे तुम्ही शिकवताय ते ऐकतोय फक्त असं झालंय. म्हणजे केलं नाही ना ट्रेडिंग कधी म्हणून. एकतर मी चांगलं शिकवतीये म्हणून प्रश्न येत नाहीत का? हा हा ते जे पण. जे जे सांगताय ते सगळं क्लिअर होत आहे, थॉट सगळे म्हणजे जे कुछ जे डाऊट आहेत ना ते सगळं क्लिअर होतात. कुछ नहीं तो खुद की आता तारीफ तो कर लूं। एकदा प्रॅक्टिकल बघायचं मॅडम. येस, प्रॅक्टिकल मध्ये मजा येईल तुम्हा लोकांना, कारण लाईव्ह तेच मार्केट असेल ना समोर. सो ते सॉरी, बोला. ते एक्साइटमेंट वेगळी राहणार मॅडम, ते वाट पाहतो मंडेची. येस येस, डेफिनेटली. कारण आता जी मॅडम एक विचारू, हम्म. मोबाईल मध्येच करता येईल की तेव्हा लॅपटॉप वगैरे लागेल बरोबर? मोबाईल बस होतो, चलता फिरता ओके. मोबाईल आपलं बँकिंग आहे, टेन्शन नाही आहे. ठीक. माझं तर आधी गुगल पे चालत होतं, आता गुगल पे चालतं तर मी बिंदास फक्त मोबाईलच घेऊन बाहेर निघते. सो मोबाईल सब तरफ बेस्ट है। जान क्लियर है? न्यूज़पेपर कितने लोगों के पास है? मॅम ऍक्च्युली मला पेपर कसं डाउनलोड करायचं ते कळत नाहीये. मी एनएससी वर पण मी शोधलं, नाही मिळालं. आणि मी ऑनलाईन पण असं सर्च केलं ना तर ते ईमेल आयडी विचारतात पण 2 पेजेस दाखवत होते. तर मी मेसेज पण केलेला ग्रुपवर. तर ते कसं, कारण रोज आता पेपर शक्य नाही आणणं, तर सांगता का कसं सर्च करायचं पीडीएफ? पीडीएफ तुम्हाला याच्यावरनं मिळेल, गुगलवरनं तुम्हाला दोन्ही पेपर मिळतील। कीपमेंट पे डटे, चाहे कुछ भी हो जाए, गलत हो तो गलत हो। अगर मार्केट में बहुत सारे लोग आते हैं इन्फ्लुएंस करने के लिए, वो इन्फ्लुएंस ना होना ये भी एक स्मार्ट ट्रेडर की क्वालिटी है। वो आप दोनों में है, मतलब अंकिता मैम में भी है और आप में भी है। तो सिंपल से दो फॉर्मूले, टाइम स्ट्रैटेजी एंड मॅम ट्रेडिंग। यस मैम। आपलंच आहे ना. हे वन ऑफ बेस्ट पुस्तक आहे आणि याचे ऑथर पण खूप स्मार्ट आहे. हो, ऑब्विसली. ब्रेन विथ ब्युटी. मॅडम तरी कन्फ्युज होतो मी, हे असं कसं नाव राहील बा म्हणून. अरे यार रुक जा, अरे अरे हो गया मेरा खत्म। कसं नाव राहील म्हणून. रजा घ्या, बुट्टी घ्या, पैसे कमवा. हो. हो, ते माझे गुरु आहेत, मला सगळ्यात पहिले मी त्यांच्याकडनं शिकलेले आहे। माझ्या पूर्ण फॅमिलीसाठी आम्ही मुंबईच्या ऑफिसमध्ये त्यांना इन्व्हाइट केलेलं, आम्ही 16-17 लोक आहेत, ते स्पेशली आम्हाला शिकवायला आलेले आणि खूप सुंदर स्ट्रॅटेजी आहेत। म्हणजे माझ्या क्लासमध्ये 70% मी त्यांच्या स्ट्रॅटेजीज दिल्यात तुम्हाला, बाकी 30% मी खूप सारे बुक्स वाचून वॉरन बफेटचे एक्सपेरिमेंट करून दिलेत। Okay. हे रिअली नाव आहे पुस्तकाचे हे असं? हो, रजा घ्या. माझ्याकडे शुअर. टिपिकल मराठी पुस्तक, पुणेकर. हो, रजा घ्या बुट्टी घ्या. रजा घ्या, बुट्टी घ्या, पैसे कमवा। एक्चुअली मेरे पास आते रहते हैं और कोई ना कोई मेरे बुक्स लेके जाते रहते हैं। मेरे पास दुनिया भर की बुक्स है और मैं देते रहती हूँ, बट रहेगा तो मैं आप लोगों को फोटो डालती हूँ। मोस्टली अगर आप ठीक. ग्रुप में भी पूछोगे तो आपको पुणे में मिल जाएगा आराम से। ठीक आहे ते मॅडम. इकडे पण मिळायला हवं ना मॅडम, दादरला वगैरे, आयडियल मध्ये, बॉम्बेला. आता त्यांनी त्याचं पब्लिकेशन बंद केलंय आणि मी शिकून 25 वर्ष झालेत। अरे बापरे, मग आम्हाला मुश्किल आहे मिळणं.
हा आता डोंट वरी, आम्ही तुम्हाला कुरिअर करून देऊ, पुणेकर हा लोक. पुणेकर थँक्यू मॅडम. ते प्रिंट ज्या दिवशी मी जाईल त्या दिवशी मी तुम्हाला सगळ्यांना ग्रुपमध्ये टाकेल की मी आली आहे. लिए नहीं लोगे. ऑलवेज आपके पास बुल होना चाहिए ट्रेडर्स, ठीक है, बुल और अंदर आने वाला होना चाहिए। और बस 3 बार ट्रेडिंग के पहले या फिर बहुत टेंस हो तो रब कर लो, आपका ट्रेड निकल जाएगा। माय एक्सपीरियंस मैं बोल रही हूँ, तो आहे ये वाला बुल आपको मिल जाएगा। मैं ऑलरेडी तुम्हें मांगू। आप गुड गुड, डन। तुमच्याकडे मिळेल का मॅम तो बुल की मैम कुठे मिळेल? लॉजिक क्या है ऐसा? लॉजिक आप हिस्ट्री पढ़ लेना बेटा उसका, यूएस में सबसे बड़ा बुल क्यों है। और मैं तो यूएस से लेके आई हूँ जितने भी मेरे क्लाइंट्स हैं, तो इतना पसंद आया सबके लिए तो हमने उसे एक प्रोडक्ट ही बना दिया है। मॅडम त्याचे डायरेक्शन टाकली US गेल्यावर प्रत्येक जण त्याला हात लावतं म्हणजे लावतं. स्टॉक मॅडम मार्केटची. ऍक्च्युली आम्ही मागवलं तुमच्याकडनं, पण त्याचं डायरेक्शन ऍक्च्युली कसं आहे? त्याला तुमचं तो बहुत ही ब्रिलियंट था, मैंने वीडियो बना के दिया था, पर मेरा तो बहुत अपडेटेड भी किया मैंने, बहुत जबरदस्त पेड की वजह से अपडेट करते गया मैं। जैसे सिल्वर लिया था, फिर गोल्ड लिया, आपने स्पेशल था गोल्ड का बना के दिया, एकदम प्रोग्रेस 3 टाइम्स मोर बढ़ गई है उसकी वजह से, बहुत नफा कमा लिया है उससे मैंने। थँक यू सो मच सर, थँक यू। थैंक यू। बाय पोस्ट आमचे कुठल्या कुठल्या कंट्रीजला जातात, कुठेच अडचण येत नाही, डोंट वरी। थोडंसं तेच टेन्शन आहे, त्यामुळे आज सकाळी ऍक्च्युली त्यांनी तुम्हाला कॉल पण केलेला आणि मेसेज पण. व्हॉट्सअप आता म्हणजे कमीत कमी 5 वेळेस बंद झाले, 5 वेळेस सुरू झाले। मी तर आता नादच सोडून दिला, करा काय, बंद करा बंद करा, चालू करा चालू करा, मी सोडून दिलंय। मी त्याच्या मागे लागली तर माझे दुसरे कामं थांबून जातील, ते त्या प्रॉब्लेमच येतोय आणि त्यांचं आणि आज सकाळी तुमचा आवाज पण नीट येत नव्हता, म्हणजे मे बी नेटवर्क प्रॉब्लेम होता का काय, कारण यांनी 2दा कॉल केला मला, म्हणे अगं लागतच नाहीये विदूला, म्हणजे त्या बोलतायत पण आवाजच येत नाहीये। म्हटलं ठीक आहे, कदाचित मला त्यांचा व्हॉट्सअपचा पण प्रॉब्लेम चालू आहे, मी त्यांना माझा बोलले। दुसरा नंबर सगळेजण लिहून घ्या, दुसरा नंबर 930, मलाच पाठ नसतो, 93078 12712, 93078 12732। ह्याच्यावर व्हॉट्सअप चालू आहे, काय इमर्जन्सी असेल 32 की 12? 32 मॅम। ओके. हा रिपीट करा ना मॅम परत एकदा. आम्ही इथे टाकतेय बघा, 93078 12732, ठीक आहे, मेसेज केलाय बघा। आणि पूनम तुम्हाला जर का ते पुस्तक मिळालं तर मला तुम्ही करा कुरिअर, काय असेल ते तुम्ही मला जीपेचा नंबर द्या, मी तुम्हाला करेल लागेल। डेफिनेटली इट्स ओके, काही प्रॉब्लेम नाही, मला तुमच्यापर्यंत कुरिअर पोहोचेल. करायचं सौदीला, म्हणजे त्या पुस्तकाच्या कॉस्ट पेक्षा 3 टाइम 4 हो टाइम नाही, चालेल. पुण्याला कोणी माझे अपडाऊन मित्र करणार असेल ना actually विदुला मॅम तुमच्याकडचं पुण्याला? आहे